नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. योगाभ्यास करत असताना योगाची जी 8 अंग आहेत तर त्यामध्ये यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही जी पहिली 4 अंग आहेत, तर आपण जेव्हा आसनांचा अभ्यास करतो तर त्यासाठी आपल्याला काही पूरक हालचाली कराव्या लागतात, ज्याला आपण म्हणतो की सूक्ष्म व्यायाम किंवा वार्म अप एक्सरसाइजेस, आणि ज्यामुळे आपलं शरीर हे आसनं करण्यासाठी तयार होतं. तर प्राणायाम जो आहे तर तो प्राणायाम सुद्धा करत असताना त्याची पण पूर्वतयारी कशी करायची, आणि जेव्हा आपण प्राणायाम शिकतो तेव्हा तो डायरेक्ट तो प्राणायामच शिकायचा का, त्याच्या आधी पूर्वतयारी काय करायची असते. कारण कसं आहे की जेव्हा आपण आसन करतो तर त्यावेळेस त्या आसन स्थितीमध्ये आपल्याला जर पोचता नाही आलं किंवा ती आसन घेत असताना ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने आलं, सुरुवातीला तितकंसं जमलं नाही, तरीही त्याचा तेवढा आपल्याला वाईट परिणाम होत नाही. पण प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा तो जर कसा करायचा हे जर आपल्याला उमजलं नाही आणि जर आपण तो करायला घेतला तर प्राण म्हणजे तो आपल्या शरीराच्या श्वसनाशी किंवा शरीराचं प्राण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं आपल्या शरीराचं जगणंच त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून प्राणायाममध्ये जर काही चुका झाल्या तर त्याच्या योग्य करण्याने जे फायदे जसे होतात तसे चुकीच्या करण्याने त्यापासून होणारं नुकसान सुद्धा आपल्याला भोवतं किंवा ते नुकसान सुद्धा आपल्या शरीराला होऊ शकतं. त्यामुळे प्राणायाम करत असताना थोडीशी त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला आज दीर्घ श्वसन हा एक प्राणायामाचा प्रकार बघायचा आहे. तर जेव्हा आपल्याला दीर्घ श्वसन जमेल तेव्हा आपल्याला थोडंसं त्याबद्दल माहिती पण होईल, त्याच्यामध्ये काय संज्ञा आहेत, श्वास घेण्याची क्रिया, सोडण्याची क्रिया, ह्या बेसिक गोष्टी दीर्घ श्वसनाद्वारे कळतात. आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाचे वेगळे जे प्रकार आहेत ते शिकत असतो, तर ते योग्य पद्धतीने शिकले जातात. तर प्राणायामामध्ये महत्त्वाच्या 2 क्रिया असतात, त्या म्हणजे श्वास आत घेणे ज्याला म्हणतात पूरक इन्हेलेशन, श्वास बाहेर सोडणे रेचक किंवा एक्झलेशन. तर आपला 24 तास आपला श्वासोश्वास हा चालूच असतो. त्यामध्ये आपण श्वास घेतोय किंवा श्वास सोडतोय अशी ही जाणीव आपल्याला होत नसते. त्याच्यामुळं त्याला म्हणतात सामान्य श्वसन. जेव्हा आपण श्वासाची गती कमी करतो, जाणीवपूर्वक आपण सावकाश श्वास घेतो आणि सावकाश सोडतो, तेव्हा ते झालं दीर्घ श्वसन. आणि जेव्हा श्वासाची गती ही वाढलेली असते तेव्हा ते झालं जलद श्वसन. तर आपल्याला दीर्घ श्वसन करत असताना जे प्राणायामाचे नियम आहेत की अर्धपद्मासनामध्ये, पद्मासनामध्ये, वज्रासनामध्ये किंवा सुखासनामध्ये, ज्यांना खाली बसता येत नाही आहे त्यांनी खुर्चीवर, बेडवर बसून सुद्धा प्राणायाम करता येतो. तर आपल्या शरीराला जास्तीत जास्त असं याचा हेतू असतो की आपल्या शरीराला ही कमीत कमी ऊर्जा लागावी. तर ही कमीत कमी ऊर्जा आपल्याला कधी लागेल, जर आपलं शरीर हे काहीच क्रिया करत नसेल तर लागेल. त्याच्यामुळे प्राणायाम करत असताना आपल्याला ध्यानात्मक आसनांमध्ये बसणं हे योग्य असतं. त्यामुळे जसं मी आत्ता सांगितलं, तुम्ही पूर्ण पद्मासन जे आहे त्याच्यामध्ये, अर्धपद्मासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये, त्याच्यानंतर जर गुडघ्यांचे काही विकार असतील तर सुखासनामध्ये असं बसू शकता. ते बसल्याच्या नंतर पाठीचा कणा, मानेचा भाग हा पूर्ण सरळ, आपल्या हातांची ज्ञानमुद्रा किंवा चिन्ह मुद्रा घ्यायची आहे. आपलं पहिलं बोट आणि अंगठ्याचं टोक जोडायचे, बाकी 3ही बोट हे सरळ असतील आणि आपल्या गुडघ्यावर आपल्या अशा पद्धतीने हात ठेवायचे. डोळे हे अलगद मिटून घ्यायचे, जास्ती जोरात डोळ्यांना मिटायचं नाही आहे. आता दीर्घ श्वसन करत असताना आपल्याला श्वास घेण्याची क्रिया आणि श्वास सोडण्याची क्रिया, या दोन्ही क्रिया अतिशय सावकाश करायच्या आहेत. तर तुम्ही जेव्हा प्रथम अभ्यास करायला चालू करता त्यावेळी श्वास घेणे आणि श्वास सोडणे हे समप्रमाणात घेऊन त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसं आता मी तुम्हाला दाखवते की 4 अंक होईपर्यंत श्वास आत घेते मी
आणि 4च अंक होईपर्यंत श्वास बाहेर सोडते आहे। तर बघूया आपण। श्वास बाहेर रेचक करत असताना पुन्हा म्हणजे श्वास घेण्याची आणि क्रिया सोडण्याची क्रिया ह्या सेम वेळेमध्ये आपण करतोय। 4च अंक म्हणत असत आपण श्वास आत घेतोय आणि तेवढाच श्वास बाहेर सोडतोय। पूरक आणि रेचक हे समप्रमाणात आहेत, पण जेव्हा याची सवय होते त्यावेळी तुम्ही पूरक जर 4 असेल म्हणजे श्वास घेणे इन्हेलेशन जर 4 अंकापर्यंत असेल तर रेचक किंवा एक्झलेशन किंवा श्वास सोडणं हे 8 अंक होईपर्यंत सुद्धा वाढवू शकता। तर हे कसं करायचं आहे एकदा बघूया। पूरक श्वास आत घेतला आहे रेचक करत असताना पूरकच्या दुप्पट प्रमाणामध्ये। तर असं तुम्ही स्वतः याच्यामध्ये प्रगती साधू शकता। तर दीर्घ श्वसन करण्याने सुद्धा आपल्याला पुढचे प्राणायामाचे प्रकार शिकणं जर सोपं जातच, पण त्याच्यासोबत दीर्घ श्वसन करण्याने आपलं मन स्थिर होण्यासाठी, शांत होण्यासाठी, स्ट्रेस कमी होण्यासाठी दीर्घ श्वसनाचा उपयोग होतो। त्याच्यासोबत आपला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा आपण शरीराला करतोय, सगळ्या पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतोय, त्यामुळे शरीरातलं रक्ताभिसरण तर वाढतंच, त्याच्यासोबत हिमोग्लोबिन हे वाढायला मदत होते दीर्घ श्वसन करण्याने। तसेच आपल्या शरीरामध्ये जर कोणाला थोडंसं बीपी वाढण्याची समस्या असेल तर वाढलेल्या बीपीला नॉर्मलाइज करण्यासाठी दीर्घ श्वसन मदत करतं। तसेच जर दीर्घ श्वसन आपण थोडं जास्ती वेळासाठी केलं 10 ते 15 मिनिटासाठी तर मेडिटेशनचे जे परिणाम आहेत किंवा जे फायदे आहेत ते दीर्घ श्वसनाद्वारे मिळतात। स्ट्रेस कमी होतो, डिप्रेशन सारखे आजार कमी होतात आणि आपलं मन हे स्थिर होण्यासाठी, पॉझिटिव्ह विचार मनामध्ये येण्यासाठी, भीती कमी होण्यासाठी, मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी दीर्घ श्वसन मदत करतं। तर या व्हिडिओमध्ये दीर्घ श्वसन कसं करायचं याबाबतची जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की पाहायला सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।